नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत उपवासाची उसळ। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी साबुदाणा रात्री स्वच्छ धुवून भिजत घातलेला होता। सकाळपर्यंत तुम्ही पाहू शकता साबुदाणा आपला छान असा फुललेला आहे। साबुदाणा पूर्णपणे मोकळा सुटसुटीत देखील झालेला आहे। यासाठी आपल्याला लागणार आहेत भाजलेला दाण्याचा कूट, जो मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। आता आपण पुढची तयारी करूया। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं तेल घालून घेतलेलं आहे। त्यामध्येच बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। हिरवी मिरची छान परतली की त्यामध्ये फोडणीमध्येच आपल्याला 1 चमचा साखर घालायची आहे। साखर घातल्यामुळे आपली उसळ अगदी चविष्ट होते, त्यामुळे नक्की ट्राय करा आणि फोडणीमध्ये 1 चमचा साखर घाला। साखर छान वितळली की त्यामध्ये मग आपण भिजवलेला साबुदाणा घालून घेऊया। साबुदाणा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला भाजलेला दाण्याचा कूट घालायचा आहे। दाण्याचा कूट घालून झाल्यावर तो देखील छान मिक्स करून घ्यायचा आहे। आपल्या उसळीला रंग येण्यासाठी इथे मी लाल मिरची पावडरचा वापर करत आहे। ही बेडगी मिरची आहे, यामुळे आपल्या उसळीला रंग खूप छान येणार आहे। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया। पाहू शकता उसळीला सुंदर असा रंग देखील आलेला आहे। आता यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या आहे। फोडी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। उकडलेल्या बटाट्यामुळे आपली उसळ अगदी चविष्ट होणार आहे, त्यामुळे उसळ बनवताना नक्की उकडलेल्या बटाट्याचा वापर करा। छान अशी आपली साबुदाण्याची उसळ तयार आहे। या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।